पुण्याच्या दौंडमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। दिवसाढवळ्या कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आलेला आहे। मुलींच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची ही धक्कादायक घटना। स्वामी चिंचोली हद्दीमध्ये ही घटना घडली असून पुण्याहून सोलापूरकडे जाणारा एक खासगी वाहन चहासाठी एका टपरीवर थांबलं होतं आणि याच वेळेत दोन युवक या ठिकाणी आले आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला। या संदर्भात आता दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। धक्कादायक गोष्ट आहे। मी वारंवार म्हणते की पुण्यामध्ये क्राईम वाढलेला आहे। याच्याबद्दल अनेक वेळा मी हा आवाजही उठवलेला आहे। मी स्वतः एसपींशी बोललेले आहे। इन्क्वायरी चालली आहे। 1-2 तासात आणखी आम्हाला चित्र कळेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।